भैया काहीतरी खायला दे ना, भूक लागली. सुट्टे नाही जा पुढं. अरे तू एवढे चांगले कपडे घातलेत आणि तू भिकाऱ्याला 10 रुपये नाही देऊ शकत का? अरे तू. अय इकडे इकडे. हा बोल. अरे तू मला एवढं सांग, तू महिन्याला किती कमवतोस? महिन्याला 30-40 हजार. फक्त 30-40 हजार? नाही हो, सीझन असल्यावर 70-80 हजार. 70-80 हजार? हा. मला महिन्याला किती पगार आहे माहित आहे तुम्हाला? किती? 20,000. त्यातले 8,000 घरी पाठवावे लागतात. तर आता विचार कर किती राहील माझं. 12,000 रुपये. रूम मध्ये वायफाय लावलाय, महिन्याला मोबाईलचा रिचार्ज, गॅस टाकीचे पैसे, या सगळ्यांचे मिळून 2,000. तर आता किती राहिले? 10,000 रुपये. त्यात घरी जाऊन यायला, पोटाला, विकेंडला पार्टी करायला 4,000 रुपये लागतात. तर आता किती राहिले? 6. त्यात माझ्या गांडीला खाज म्हणून सॅमसंगचा फोन घेतला, तेही हप्त्यावर. का तर पोरग्या इम्प्रेस करायला. पोरगी तरी इम्प्रेस नाही झाली, पण महिन्याला 4,000चा EMI भरावा लागतो. आता किती उरले? 1,500 रुपये. आणि त्यात 750 टीव्हीचा हप्ता, कॉलेजला जायला यायला 1,000 रुपये लागतात. तर आता विचार कर किती उरले? अरे काय झाट उरले. आधीच ऑलरेडी 250 रुपये लॉस मध्ये आहे. आता भिकारी कोण? अरे बाबा तूच भिकारी आहे, तूच भिकाऱ्या. अरे बाबा सकाळपासून नाश्ता पण नाही गेला. तू 50 रुपये देशील तर जाऊन मिसळ पाव खाऊन येईन. अरे तुला 50 नाही 500 रुपये देतो, धर घे, महिनाभर खा.